गजानन महाराज स्तोत्र। हे सर्वाद्या सर्वशक्ती, हे जगदोद्धरा जगत्पती, सहाय्य व्हावे सत्वरगती, या लेकरा कारणे। जे जे काही ब्रह्मांडात, ते ते रूप तुझे सत्य, तुझ्या पुढे नाही कथित कोणाचीही प्रतिष्ठा। तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की। जे जे काही म्हणावे, ते ते रूप तुझे बरवे, दास गणूस आता पावे, हीच आहे याचना। तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महंकाल तेची ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा। भीमाशंकरा मल्लिकार्जुना, नागनाथ पर्वती रमणा, श्री घृणेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की। तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत, सर्व संकट निवारिता। हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशायी परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते। तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथे। द्वारेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तूज ठरविती। आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा। हेच मागे पसरून या पदा, तूज विठ्ठले दास गणू। गजानन जे स्वरूप काही, ते तुक्याविण वेगळे नाही, दत्त भैरव मार्दंड तेही, रूपे तुझी अदोक्षजा। या सर्व स्वरूपा कारणे, आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे। हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दास गणूते, हीच तुझला प्रार्थना। आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे। हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करीतो होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका। हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका। हे शेगावीच्या गजानना, महासत्ता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या अजान दास गणूची। तुम्हा सर्व प्रार्थून स्तोत्र करूतो हे लेखन, माक्या चित्ती म्हणून वास आपण करावा। जे जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमच्याना असे। माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष, पंथाची या माझारी। उष्ट्या पत्रावळी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाभिमान, पिसा पिसा ऐसे तुम्हा। उगी न वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसाया कारणे। परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागी पाहून, ब्रह्मा हात फळी देऊनी, पाय तुमचे वंदितात। बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, ब्रह्माते सारून दूर, शरण आले तुम्हाला। बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देशमुखास, मरत असता वाचविले। केवळ पाजुनिया तीर्था, आपल्या पदीचे समर्था, तुझ लागी दंडवता, असो आमचा वरचेवर। तुझी या लीला निधीचा, नच लागे पारसाचा, टिटविने सागराचा, अंत कैसा घेववेल। पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जल ते हो आणविण्याला, तहान लागली म्हणून। पितांबरास बजविले, ओंजळीने पाणी भले, न पाहिजे तुवा भरले, या माझी या भोपळ्यात। जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यात अंतर करू नको। तुंबा बुडेल ऐसे पाणी, नव्हते नाल्या लागुनी,
विश्वास ठेवले निया वचनी ऐसे केले पितांबरे। नाल्याची या जलास तुंबा तो लाविला सरसी, आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की। तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लीला, ती साच वर्णण्याला शेष ही थकले वाटते। सोमवारी प्रदोषासी बंकटलालाच्या सदनासी, भाविका आपण व्योमकेशी दिसतासे महाराजा। यात नवलना तिळभर का की तूच शंकर रमावर, हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की। तुझे स्वरूप यथातथ्य मानवास नाही कळत, म्हणून पडती भ्रमात मायावध होऊनी। प्रातःकालचे वेळी संपली होती दिवासही, जानकीराम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमीस। जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्वानर, द्यावयासी कुरकुर करू लागला असे की। ते अंतर्ज्ञानी जाणून कौतुक दाविले करून, चिलीम विस्तवा वाचून पेटवून या दावली। सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला, म्हणून येता झाला राग भगवंता कारणे। चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे, प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य। अवघे टकमका पाहती नाका पदर लावती, एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका। मग जानकीराम म्हणाला साधूस विस्तव ना दिला, त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य गजानन। मग तत्काळ उठून वेगेसी आला बंकटलाल सदनासी, हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन। बंकटलालाचे बशिल्याने चरण धरिले सोनाराने, अनन्य भावे भक्तीने गजाननाचे ते धवा। गुरुराया अंतर मऊ आपले साचार, तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था। आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी, त्या विणमी सदनासी न जाय येथून। ऐसी त्याची ऐकून गिरा, चिंचवण्याशी लाविले करा। चिंचवणे ते झार झारा अमृताचा विबुध हो। या परी जानकीराम शरण आला, अखेर आपल्या पदाला। मुकीन चंदू कृतार्थ केला, खाऊन दोन कान्हावले। माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा, त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात। भ्रांती त्याची उठवली, प्रपंच माया तोडिली, मोक्ष पर्विणी लाभली त्या माधवा कारणे। ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून, पदरी आपल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती। वसंत पूजे कारण घनपाटी ब्राह्मण, आणविलेत आपण ऐन वेळी ते धवा। बंकटलाला ते आपणासी नेले खावया मक्यासी, आपुलिया मळासी अति आग्रह करूनी। मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य, ती पेटविता अगटी प्रत उठती झाली निजलिले। मधमाशाशी पाहून लोक करती पलायन, भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला। तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात, मधमाशा अतोनात बसल्या असत्या अंगावरी। लोक दुरून पाहती परीन कोणाची होय छाती, तुम्ही सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून। बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशांना, त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा। काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशास जाया दूरी ते अवघ्यांनी पाहिले। आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया। का की मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात, म्हणून ते काढावया। सोनार आणवितो ये ठाया, आपण म्हणालत वाया हा त्रास घेऊ नका। योगशास्त्र येते मला, मी योग बले काट्याला, बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे। ऐसे वधून कुंभक केला ते धवा की आपण भला, तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की। हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी, जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे। आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटकाभर बैसा या वृक्षावर, आता कोणास चावू नका। संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा, सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या। पहा माशा उठती क्षणी, तुम्ही गेलात पळूनी, संकट येता नाही कोणी, तरीता हे ध्यानी धरा।
धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परी सहाय्य संकटास कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वरासी आपुला करा, म्हणे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती, साच केला गुरुमूर्ती, एका मुखे करू किती मी आपुले वर्णन. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत, जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी, जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला. चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण, अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकळी कर हरिदासाचा, घोडा अति द्वाडसाचा, तुम्ही हरविला त्याचा द्वाडपणा तो क्षणात. घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला, अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. कडगाव अकोली गावात, कावळे शिरता भंडाऱ्यात, आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही, संत जे वदतील काही खोटे होय कोठून. प्रखर असुनी उन्हाळा, निर्जनशा काननाला, ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52, एक शुष्क गर्दाडा प्रत, बनविली तुम्ही पुष्करिणी. भक्त आपुला पितांबर, कृपा होती त्याचेवर, तयाचीही अधिकार थोर आपण बनविला. ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत, भेद काही न तेथे उरत, खरच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला. वटलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला, कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी, क्षेत्र गाणगापुरासी, पर्णे फुटली टोण प्यासी, नरसिंह सरस्वती कृपेने. तेच कृत्य कोणोलीते करविले पितांबर होते, आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था. वद्य पक्षात माघ मासी, सोमवतीच्या परवासी, क्षेत्र ओंकारेश्वरासी गेला असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात, पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता, फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली, आपणा वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबक पुत्र कवराचा आपला भक्त होता साचा, जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीतसे. त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार, पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान, कौरवांचे पक्वान सांडूनिया भक्षण करी विदुर कण्याचे. तैसेच आपण केले कवराचे अन्न भक्षिले, खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा. सवडतचा गंगा भारती, तया फुटली रक्तपिती, जो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा, कोणी न देती त्यास थारा रोग भये करून. त्या गंगा भारतीस येऊ न देता दर्शनास, कोणी आपल्या शेगावास ऐशी स्थिती जाहली. लोक म्हणती तयाप्रत, मिसळू नकोस लोकात, त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी, डोई ठेवता पायासी, मारिले आपण तयाला. थोबाड जोडिले दोन्ही हाते, लात मारुनी कमरेते, उलटून पाडीला रस्त्याते, थुंकून त्याच्या अंगावरती. बेडका पडता अंगावर, गंगा भारती हर्षला फार, म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला, अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून या निज होते. ऐशा रीती सेवा करीते राहिला गोसावी शेगावात, तयाच्या महारोगाप्रत आपण की हो निविटिले. तुमच्या कृपेचे पुढे औषध काय बापुडे, अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध. कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तावरी, ते निज कृपेने करिता दुरी आपण साज दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत, आपण देऊन कृपेचा हात, न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्याला सोडिले. बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी, त्या
मागवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले। घटकेत दिसावा गजानन, घटकेत सूर्याजी पंत नंदन, घटकेत भजन ते गणगण, घटकेत जय जय रघुवीर असे। तेने बाळकृष्ण घोटाळला, अखेर ओळखून आपणाला, समर्थ म्हणती नमस्कार केला, काय लीला वानोती। संत अधिकारे समान, मोईन थेते अधिक न्यून, जैसे भक्तांचे इच्छी मन, तैसे रूपे दिसती तया। गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ वडे, कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा। या खापर्ड्याला वराड प्रांती, अनभिषिक्त राजा बोलती, राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे। कोठेन आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला, बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत। भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले। पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासी भीतरी, 12 वर्षे का तरी ऐसे भगवंत सांगते। भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला, तैसे झाले टिळकांचे। संत कृपा असून शिक्षा झाली दारुण, ब्रह्मादेशी नेऊन मंडल्याशी ठेविले त्या। स्त्रोते त्याच मंडाल्यात, गीता रहस्य केला ग्रंथ, जो आबाल वृद्धाप्रत मान्य झाला सारका। कोल्हटकर होते भला, आपण होता पाठविला, भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे। फळ हे त्या प्रसादाचे, गीता रहस्य होय साचे, भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की। पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर, मध्य वल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले। 5वी ज्ञानेश्वर माऊली, भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्ष जनानी। ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिनासर, त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीची। वामनाची यथार्थ दीपिका, तैसाच गीतार्णव देखा, हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की। गीतेचा अर्थ कर्मपर, लावी बाळ गंगाधर, त्या टिळकाचा अधिकार, वा नायामी समर्थ नसे। मागील टीका समयानुसार अवथरल्या या भूमीवर, तैसाचा आहे प्रकार या गीता रहस्याचा। त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ। खामगावी डॉक्टर कवरा, तीर्थ आणि अंगारा, आपण देऊन दिलात खरा ब्राह्मणांच्या वेशात। ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची, तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहतसी। कन्या हळदी माळ्याची, बायजा नामे मुंडगावची, ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झालेसी। वरदहस्त बायजा शिरी, तुम्ही ठेविता निर्धारी, तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने। मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला, व्याधी दुर्धर हरिली तुम्ही। सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती, नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे। एक वेळी आपणाला गोपाळ बुटी देऊन गेला, भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून। गोपाळ बुटी श्रीमंत हरी, हजारो पंक्ती त्याचे घरी, उठू लागल्यावरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ। इकडे शेगाव सुने पडले, प्रेतवत दिसू लागले, मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळींच्या। शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन, परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला। चौक्या पहारे सभोवार, कडे कोट होते फार, समर्थांच्या पायावर शीर ठेवणे मुश्किल झाले। नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला, 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे। आला सीताबर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनाशी, तो तेथे दारापाशी, शिपाई पाहिले 2-4। शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला, परी तोन त्यांची जुमानीला बळकट होता म्हणून। हरी पाटील शिरला आत, गडबड झाली तेथे बहुत, तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने। जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या। गोपाळ बुटी धावता आले, हरी पाटला विनविते झाले, पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे। भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला, तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निसंशय।
संशय. सर्वांचे झाल्या भोजन, आपण निघाला तेथून आशीर्वादत देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपली अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण, हेच महानिधान जोडिले ऐसे वाटत असे. धार कल्याणाचे रंगनाथ, आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया या शेगावात, शेगावाचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती, जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती, ऐशी जगन्मान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला, तरी पावतसा भक्तीला. याचा अनुभव रत्न साला झाला आहे दयानिधे. रामचंद्र कृष्णाजी पाटील, भक्त तुमचा प्रेमळ, त्याची तुम्ही पुरविले आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लिलेच्या तो पार, कोणा न लगे तीळ भार. मुंगी मेरू मांदार, आक्रमण कैशी करी. टिटवीच्याने सागर, शोषवेल का साचार. दासगणू हा लाचार, आहे सर्व बाजूने. आपुली वर्णन्या लीला, महाकवीच पाहिजे झाला. मज सारख्या घंगरड्याला, ते साधणे कठीण. परी जो का असे परीस, तो सुवर्ण करी लोखंडास. उर्वी न त्याच्या ठाई रोष, लोहपणाचा तुला हा. आपुली लीला कस्तुरी, मम वाणी मृत्तिका खरी. परी मान पावेल भुवरी, सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून तुमचे पाहिले चरण. आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा, दैन्य दुःखाते निवारा. भेटवा मशी शारंग धरा, भक्त बापुण्याच्या परी. आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मन. सर्वदा घडो हरिस्मरण, तैसीच संगत सज्जनांची. अव्याहत वारी पंढरीची, मम करे व्हावीसाची. आवड सगुण भक्तीची, चित्त ठाई असू द्या. अंत घडो गोदातीरी, याविण आशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत खरी, भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो, देह गोदातीरी पडो. सद्भक्तासी स्नेह जडो, दासगणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे, तैसेची लोकांचेही पुरवावे. आर्त गुरुवरा मनोभावे, जे या स्तोत्रा पठतील. या स्तोत्राचा पाठ जेथे, भाव होईल तेथे तेथे. तेथे न राहो कदा दुरीत, इतुकेही दयाळा. स्तोत्र पाठका उत्तम गती, तैशी संतती संपत्ती. धर्म वासना त्याच्या चित्ती, ठेवा जागृत निरंतर. भूतबाधा भानामती, व्हावी न स्तोत्र पठका प्रती. लौकिक त्याचा भुवरी, उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत, होईल अवघ्या भाविकाप्रत. येईल त्याची प्रचित, सद्भाव तो ठेविल्या. मोठ्याने करून गर्जना, बहावे साधू गजानना. शेगावाचा योगी राणा, सर्वदा पाओ तुम्हा ते. सद्गुरुने चित्तास, पहा माझ्या करुण वास. बोलविले या स्तोत्रास, तुमच्या हिता कारणे. याते असत्य मानल्यास, सुखाचा तो होईल नाश. भोगील राहाल संकटास, वरचे वर अभक्तीने. अभक्ती ती दूर करा, गजाननाशी मुळी न विसरा. त्याच्या चरणी भाव धरा, म्हणजे जन्म सफल होई. स्तोत्र पाठकाची आपदा, निमेल की सर्वदा. दृढ चित्ती धरा पदा, गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन, व्याधी जातील पळून. जैसे व्याघ्रा पाहून, कोल्हे लांडगे पळती की. स्तोत्र पटका भूमीवरी, कोणी न राहील पहावैरी. अखेर मोक्ष त्याच्या करी, येई किनी संशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात, रचिले स्तोत्र पहा. फाल्गुन वद्य एकादशी, मंगळवार होता त्या दिवशी. स्तोत्र गेले कळसासी, गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती, असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती, आठवा म्हणे दासगणू. श्री हरिहरा अर्पण वस्तू, शुभम भवतु. इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. धन्यवाद.